Dear friends, I am your friend Jagriti. For more informative videos, please subscribe to my channel and don't forget to like and share this link with others. मासिक पाळीच्या अतिप्रवाहामुळे तुम्हाला कधी अशक्तपणा जाणवला आहे का? आपण त्याविषयी बोलूया. मासिक पाळी दरम्यान बऱ्याच स्त्रियांना भेडसावणारी एक सामान्य समस्या म्हणजे जास्त रक्तस्राव. काही स्त्रिया सामान्य स्त्रावाचा अनुभव घेतात, परंतु इतरांसाठी ते खूप अवघड असू शकते, ज्यामुळे अशक्तपणा आणि अस्वस्थता येते. हा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न असून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. असे का होते त्याची अनेक कारणे आहेत. शरीराच्या नैसर्गिक हार्मोन्स मधील बदलांमुळे गर्भाशयाचे अस्तर जाड होऊ शकते, ज्यामुळे स्त्राव अधिक जास्त प्रमाणात होतो. गर्भाशयाच्या आतील लहान गाठी, ज्याला फायब्रॉइड्स किंवा पॉलिप्स म्हणतात, त्यामुळे देखील स्त्राव जास्त होण्यास कारणीभूत ठरू शकतात. थायरॉइडची समस्या, ताणतणाव, जास्त वजन किंवा काही औषधांमुळे देखील जास्त स्त्रावाचा परिणाम होऊ शकतो. जर असे होत असेल तर स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. येथे काही सोप्या टिपा दिल्या आहेत. स्वच्छ राहण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी नियमितपणे दर 4 ते 6 तासांनी पॅड किंवा कापड बदला. स्वच्छतेसाठी कोमट पाणी वापरा, परंतु मजबूत साबण टाळा, कारण यामुळे जळजळ होऊ शकते. कोरडे आणि आरामदायक राहण्यासाठी सैल, कॉटन आंतरवस्त्रे वापरावी. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी लोहयुक्त पदार्थ सेवन करा. चांगल्या उत्तम अन्नपदार्थांमध्ये जसे पालक, मेथीची पाने, लसूण, मुळा, पपई, सफरचंद, डाळिंब आणि द्राक्षे यांचा समावेश आहे. तसेच भरपूर पाणी प्यावे. जर स्त्राव खूपच जास्त होत असेल किंवा बरेच दिवस चालू राहत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांना भेटून तपासणी करून घ्या. तुमचे आरोग्य महत्त्वाचे आहे आणि लवकर काळजी घेतल्यास मोठ्या समस्या टाळता येतात.